नाशिक जिल्हा मालेगावात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या. आरोपीवर कठोर शिक्षेसाठी शिवसेनेची मागणी. मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर अमानुष लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून समाजात प्रचंड संताप पसरला आहे. या अपराधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना डॉक्टर सेलचे श्रीरामपूर तालुका प्रमुख डॉक्टर राहुल ज्ञानेश्वर नानकर यांनी श्रीरामपूर पोलीस निरीक्षकांकडे निवेदन देत आरोपीवर त्वरित आणि कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारता योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. समाजात एकच मागणी, चिमुकलीस न्याय मिळालाच पाहिजे आणि आरोपी कोणत्याही परिस्थितीत सुटता कामा नये. यावेळी निवेदनदेत्या उपस्थित डॉक्टर भूषण लाहोरे, संतोष डहाळे, सुनील फुलारे, संभाजी देवकर, संजय राऊत, महादेव होवाळ, सौ राजश्री महादेव होवाळ, श्री प्रवीण भाऊ फरगडे, श्री डॉक्टर अमोल फाळे, श्री सनी बारसे, श्री राहुल जैल, दिगंबर बाळकृष्ण मयूर, शंकरराव डहाळे, भैरवनाथ नगर सरपंच सौ दीपालीताई प्रवीण फरगडे, सौ सुरेखाबाई शंकरराव डहाळे, अरुण रंगनाथ बुऱ्हाळे, संगीता रंगनाथ पितळे, रंगनाथ बापूराव पितळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या अपराधाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना डॉक्टर सेलचे श्रीरामपूर तालुका प्रमुख डॉक्टर राहुल ज्ञानेश्वर नाणेकर यांनी श्रीरामपूर पोलीस निरीक्षकाकडे निवेदन देत आरोपीवर त्वरित आणि कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आज आपण सर्वजण इथं जमल्याचं कारण, आज आम्ही निवेदन देण्यासाठी जो जळगावमध्ये त्या छोट्या मुलीवर जो काही अत्याचार करून तिची जी निर्घृण हत्या करण्यात आली त्याच्यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही इथं पोलीस स्टेशनला हजर झालेलो आहोत. त्याबद्दल आपण काय सांगतो? त्या अत्याचाराबद्दल जो काही अत्याचार झाला, मला असं म्हणायचंय की मुली कुठेही, महिला आणि मुली कुठेही सुरक्षित नाहीयेत. जर छोट्या मुलींवर सुद्धा जर असे अत्याचार होत असले आणि जर त्यांच्याशी निर्घृण हत्या जर होत असली तर याच्यावर सरकारने निश्चितच अजूनच त्या दोषींवर दंडात्मक कार्यवाही केली पाहिजे आणि लवकरात लवकर ती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. निवेदन आपण दिलंय, त्या निवेदनाबद्दल आपण काय सांगता? आज जे निवेदन दिलंय ते जे घटना घडली आहे मालेगाव तालुक्यामध्ये, 3.5 वर्षाच्या मुलीवर जो बलात्कार झालाय आणि तिची बलात्कार करून निर्गुण जी हत्या करण्यात आली दगडाने ठेचून, त्याच्याबद्दल जो द्वेष आणि त्याच्याबद्दल जो राग हा व्यक्त करण्यासाठी आम्ही आज निवेदन दिलंय. कारण की ही घटना वारंवार होणार आहे किंवा होऊ नये यासाठी जी कडक कारवाई करावी किंवा नियमात बदल करावे किंवा जे काही कायदे आहे या कायद्यामध्ये बदल व्हावे आणि याची सुरुवात समाजामधून कुठून तरी आपण करावी. आणि हे जर निवेदन पुढे गेले सगळ्यांच्या तर्फे तर याच्यावर नक्कीच काहीतरी सरकार विचार करून कायद्यामध्ये बदल करावा एवढीच आमची विनंती. आणि याच अनुषंगाने आज आम्ही सगळेजण इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो. निवेदनामध्ये आपण खास करून काय काय मागणी केली? निवेदनासाठी याची मागणी अशी केली की फास्ट ट्रॅक तर्फे हा जो कायदा, हा जो घटना आहे ही चालवावी आणि लवकर लवकर निकाली काढावा आणि योग्य ते कायद्यामध्ये बदल करून याच्या पुढे जे होणारे गुन्हे आहेत त्याच्यामध्ये काहीतरी लवकरात लवकर कारवाई करावी गुन्हेगारावरती, जेणेकरून पुढच्या येणाऱ्या काळामध्ये गुन्हेगारांना आळा बसेल आणि समाजामध्ये एक चांगलं वातावरण तयार होईल, जेणेकरून मुली, समाज, महिला या घराच्या बाहेर बिंदासपणे किंवा घरामध्ये बिंदासपणे वावरू शकतील. कारण की असं जर झालं आणि ही जर मानसिकता जर पुढच्या मुलांमध्ये किंवा लोकांमध्ये जर वाढली तर महिलांना पुढे घराच्या बाहेर निघणं, घरामध्ये सुद्धा महिला सुरक्षित राहणार नाहीयेत. तर याच्यासाठी हे निवेदन जाणं गरजेचं आहे आणि हे निवेदन जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात जातील त्याच्यामुळे कायद्यामध्ये कुठेतरी बदल होण्याची एक आम्हाला आशा निर्माण होईल. यासाठीच आम्ही सगळे तयारी करून आज आलो इथे. जी छोट्या मुलीवर जो बलात्कारचा झालंय, माझं असं म्हणणं आहे सरकारला, ज्या दगडांनी ठेचलंय त्या मुलीला, त्या छोट्याशा मुलीला तेवढा मोठा डोक्यात दगड घालून ते ठेचलं तर त्याच दगडाखाली तो आरोपीला ठेचलं पाहिजे तिथं आणि तिथं त्याच जागेवर त्याला फाशी शिक्षा झाली पाहिजे. कारण या सरकारने असं केलं पाहिजे. कारण काय, कोर्ट चालून त्या कोर्ट आल्यानंतर आरोपी तारीफ पे तारीफ हे सगळं रद्द झालं पाहिजे. या अशा नरदबाला ही जी बलात्कारच्या केसमध्ये सरकारने असा एक ठोस निर्णय घेतला पाहिजे का हे झाल्या लगेच दुसऱ्या तारखेला, 1 तारखेला त्याला आहे त्या जागेवर तिथे फाशी दिली पाहिजे. आणि हे आता जे सरकार आहे, मोदी सरकारने आणि फडणवीस सरकार यांनी निर्णय घेतला पाहिजे महिलांच्या बाबतीत. कारण शाळा चालवणं सुद्धा अवघड झालेलं आहे, चालकाला सुद्धा अवघड झालेलं आहे आणि मुलींना शाळेत येणं सुद्धा अवघड झालेलं आहे आणि बाहेर पडणं सुद्धा अवघड झालेलं आहे. काहींना म्हणजे केजीच्या वर्गामध्ये सुद्धा आज पूर्ण सीसी कॅमेरे टाकायची आज पळी आलेली चालकांना. म्हणजे असं
आणि सरकारने प्रत्येक शाळा असू द्या किंवा शहरात कॅमेऱ्याची ज्या शाळेमध्ये असेल त्या महिलांच्या स्पेशल कॉलेज मुलींच्या तिथं सीसी कॅमेरा त्वरित लवकर व्यवस्था करावा एवढी विनंती. करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.